आज नंदनवन झालं. आणि या नंदनवनात जे नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील, सर्व यायला लागले. ते डोंबिवली पश्चिममध्ये नव्हे तर संपूर्ण डोंबिवलीमध्ये हा एक चर्चेचा विषय झाला. बरेच अडथळे आले, पण शेवटी दोन लोक ज्या पाठीशी आहे या न्यायाने परमेश्वराचा अधिष्ठान ठेवून काम पुढे रेटत गेलो आणि यशस्वी झालो. आणि आजचा हा माझ्यासाठी खास महत्त्वाचा दिवस आहे. 7 महिन्यातून मी जे काय परिश्रम घेतले, काम दाम धंद ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी फळास आल्या. याला कारण समर्थ प्रतिष्ठान जे नामांकित प्रतिष्ठान आहे डोंबिवलीमध्ये, जे अख्ख्या कोकणामध्ये सर्वकडे निस्वार्थपणे समाजसेवा करत असतात, गोरगरिबांना न्याय देत असतात, निराधारांना आधार देत असतात, लहान मुलांना दत्तक देत असतात. त्यांना हे माझं काम भावलं आणि त्यांनी आजचा हा दिवस ठरवला. आम्ही 10 दिवसांपूर्वीच आजचा हा दिवस ठरवलेला, पण आज पाऊस येईल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं. पण अचानक पाऊस आला. समर्थ प्रतिष्ठानला उत्तम जाधव साहेब असतील, अध्यक्ष असतील, सुभाष कदमजी असतील, म्हणजे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना मी आजचा हा कार्यक्रम इथे होईल म्हटलं. आपण त्यांना मी इथे काय म्हणतो आपण ओके बोललेलो की बाबा आजचा हा कार्यक्रम व्हायला पाहिजे, होऊन जाईल. पण अचानक पाऊस आला तरी सुद्धा समर्थ प्रतिष्ठान वाले जी काही मंडळी आहे, दोन लोक त्याच्या पाठीशी आहे, त्यांनी अशा इच्छाची बळं, तुका म्हणे त्याची बळं, या न्यायाने आजचा हा कार्यक्रम माझ्यासाठी एक सुवर्णदिन ठरला आणि ऐतिहासिक असा ठरला की या 6-7 महिन्यातनं असा हा मला अनुभव आला, त्याने माझी संपूर्ण मेहनत तिथे फळात आली. आणि म्हणून मी समर्थ प्रतिष्ठानला मी माझ्यावर त्यांचं ऋण समजतो. आणि याच्यातून कोणीतरी दखल घ्यायला आपला आहे. जे समर्थन प्रतिष्ठान आहे तिला काही राजकारणाचा रंग नाही, वास नाही. अशी प्रतिष्ठान या माझ्या या कामासाठी निस्वार्थपणे आली. काही मागणी नाही, काही नाही, अति नाही, चढती नाही. आणि मी त्याला सांगितलं होतं आज पाऊस येतोय, आज आपल्या इथे माणसं नाही होतं. आमचा तो हेतू नाही की आम्हाला देखावा करायचा नाही का आम्ही तुमचा सत्कार करतोय, आम्हाला याचा देखावा करायचा आहे असा मुळीच आमचा हेतू नाही. फक्त आम्हाला तुम्ही जे केलंय, तुम्ही जे श्रम घेतले आहेत, तुम्ही जो घाम घाललाय त्याला कुठेतरी आम्हाला न्याय द्यायचा आहे. या न्यायाने आज भर पावसातही पाहायला गेलं तर मला पावसाचे 2 थेंब मला सहन होत नाही. आणि म्हटलं आता करावी लागते. पण त्यांची जी इच्छाशक्ती होती त्या इच्छाशक्तीने माझा नकार असून सुद्धा पण मी त्यांच्या मनात बिंबवत होतो की आज पाऊस आहे की माणसं नाही, आपल्याला माणसं गोळा करायची आहेत. पण त्यांनी हेच दाखवून दिलं की आम्हाला माणसांची गरज नाही, आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमच्या सन्मानाची गरज आहे. आणि मला फार आनंद झाला. मला आज
म्हणजे अशी माणसं आहेत की आपण म्हणतो की बाबा हे जग बदलले पूर्ण. नाही नाही बदललं नाही. दोन बाजू अजूनही आहेत. एक चांगला आहे, एक वाईट आहे. त्याचा प्रत्युत्तर या अशा या ठिकाणी अशी जेव्हा उदाहरणं घडतात तेव्हा आम्हाला दिसते. मी समर्थ प्रतिष्ठान यांचे अध्यक्ष आणि सर्वांचे सदस्यांचे